मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि C2 कामगार संघटना यांच्या वतीने पुन्हा एकदा लाँग मार्चची हाक देण्यात आलेली आहे। कामगार आणि शेतकरी आदिवासी यांचे जे प्रलंबित प्रश्न आहे, वारंवार आश्वासन देऊनही शासन हे प्रश्नांची पूर्तता करत नाही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी नेते जे आहेत अजित नवले त्यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर हा लाँग मार्चची हाक देण्यात आलेली आहे आणि 24 तारखेला हा लाँग मार्च अकोले तालुक्यातील राजूर येथून सुरू होऊन 148 किलोमीटर अहिल्यानगरमध्ये हा लाँग मार्च पोहोचणार आहे। नेमकं काय मागण्या या सगळ्यांच्या आहेत आणि कसा या लाँग मार्चची रूपरेषा असणार आहे, आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अजित नवले आहेत। सर, का पुन्हा एकदा तुम्हाला हा लाँग मार्च काढण्याची गरज पडलेली आहे? शासनाने तुम्हाला जी आश्वासने यापूर्वी दिली होती त्याची आता काय परिस्थिती आहे? मुळात आत्ता नजीकच्या काळात 2 लाँग मार्च झाले। यापूर्वीसुद्धा अकोले ते लोणी हा मोठा लाँग मार्च अहमदनगर जिल्ह्यामध्ये निघालेला होता। यामध्ये अनेक मागण्या मान्य होतात, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही। अहमदनगर जिल्ह्यातील वनजमिनी त्याच्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या नावे झालेले नाही आहेत, तळाच्या जमिनी नावावर झालेले नाही आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रभरातील जे अर्धवेळ परिचर आहेत आणि शालेय पोषण कर्मचारी आहेत, अत्यंत तुटपुंजा पगारात ते राबतात, त्यांच्या मागण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही आहे। अंगणवाडीच्या ताई आहेत, आशा कर्मचारी आहेत, बांधकाम कामगार आहेत, असंघटित कामगार आहेत, ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, यांचे प्रश्न मान्य होतात, त्यांचं शासन आदेश निघतात, इम्प्लिमेंटेशन होत नाही। आदिवासी भागात आज भंडारदऱ्यामध्ये इतकं पाणी साठतं, मात्र तिथल्या आदिवासींना प्यायला पाणी मिळत नाही आणि त्यासाठी आम्ही अनेक वेळा संघर्ष केलेले आहेत। जो नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग होता तो अचानक बदलण्यात आला आणि त्याच्यामुळे मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये या परिसरामध्ये झालं। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची भेट घालून देऊ आणि हा मार्ग परत पुनर्स्थापित करू असं पालकमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं होतं, मात्र त्याबद्दल काही झालेलं नाही। त्यामुळे ह्या सगळ्या प्रलंबित प्रश्नाच्यासाठी राजूरवरून आम्ही पुन्हा एकदा लाँग मार्च काढतोय। जोरदार संख्येने लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील। 148 किलोमीटर आम्ही चालणार आहोत। महाराष्ट्रभरातील अनेक कामगार आणि शेतकरी हे त्या लाँग मार्चमध्ये टप्प्याटप्प्याने सहभागी होतील आणि अभूतपूर्व अशा प्रकारचा आक्रोश या निमित्तानं महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यामध्ये रणांगणामध्ये उतरेल। साधारण किती लोक या आंदोलनात सहभागी होतील आणि कशा पद्धतीने राजूरपासून निघाल्यानंतर अहिल्यानगरपर्यंत कसा हा सगळा प्रवास असणार? आम्ही सुरुवातीला टप्प्याटप्प्यानं ही संख्या वाढवणार आहोत, कारण अंतर फार लांब आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला 5 ते 7 हजार लोक आम्ही सुरुवात करू। टप्प्याटप्प्यानं त्याची संख्या वाढेल। अहमदनगरच्या नजीक जात असताना लोणी या ठिकाणी मात्र आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रभरातून त्याला प्रतिसाद मिळेल। तसं नियोजन आम्ही केलेलं आहे, अनेक लोकांशी बोललेलो आहे, आमच्या ह्या संघटनांमध्ये आम्ही बोललेलो आहे आणि 30 ते 35 हजार लोक हे या लाँग मार्चमध्ये सामील होत नगरच्या दिशेनं कूच करतील। 2023मध्ये ज्यावेळेस तुम्ही अशाच पद्धतीचा लाँग मार्च काढला होता त्यावेळेस पालकमंत्र्यांच्या लोणी गावापर्यंत पोहोचण्याअगोदरच तुम्हाला विविध आश्वासने देण्यात आली होती आणि तुमचं आंदोलन त्या ठिकाणी थांबलं होतं। मात्र पुन्हा एकदा ही आंदोलनाची वेळ येते, पालकमंत्र्यांच्या आश्वासनांवरती तुमचा विश्वास नाही? मागच्या वेळी 15 ते 20 हजार लोक आम्ही अकोल्यातून चालत निघालो, ती संख्या वाढायला लागलेली होती। त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमची बैठक केली। त्यावेळी कामगार मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री धांदरफळला स्वतः हेलिकॉप्टरनी लोणीला उतरले आणि आमच्यापर्यंत आले आणि मग चर्चा झाली, शासन आदेश निघाले। त्याचे शासन आदेश आणि मिनिट्स माझ्याबरोबर आहे। अंमलबजावणी मात्र पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत झालेली नाही। त्याचबरोबर दुधाचं मोठं आंदोलन आम्ही केलं, मिल्कोमीटरचा प्रश्न उपस्थित केला, त्याचा शासन आदेश मंत्रालयाच्या स्तरावर झाला, त्याचा इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही। आत्ता बोटा या ठिकाणी जो रास्ता रोको झाला रेल्वेच्या प्रश्नाबाबत, त्याची बैठक ते लावणार होते, इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही। त्याच्यामुळे पालकमंत्री साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा का, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे। आता त्यांनी परत प्रशासनाबरोबर संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की आता 25 तारखेला मंत्रालयामध्ये सगळ्या वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांबरोबर आमची बैठक ते लावत आहेत। आम्ही बैठकीला नकार दिलेला नाही आहे। शेवटी निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं लोकशाही चौकटीमध्ये त्याला काही दुसरं अल्टरनेटिव्ह नाही आहे। त्यामुळे आम्ही बैठकीला जाण्याचं त्यांना सकारात्मकता दाखवलेली आहे। मात्र पालकमंत्र्यांना आमचं परत हात जोडून विनंती हीच आहे की नुसत्या बैठका घेणं हा काही आमचा याच्यामागचा प्लॅन नाही आहे, त्याचे प्रत्यक्षपणाने इम्प्लिमेंटेशन करणं आणि त्यासाठी आश्वासित त्यांनी जनतेला करणं हे आवश्यक आहे। त्यांनी त्यांचं जो शब्द आहे तो त्यांनी जो दिलेला आहे तो पाळावा, एवढंच आमचं त्याच्यामागे म्हणणं आहे। निश्चित बघितलं तर शासनासोबत बैठकीसाठी तयार आहे, मात्र एकीकडे बैठकीचं आश्वासन दिलेलं असताना दुसरीकडे हा जो लाँग मार्च आहे हा देखील राजूरपासून सुरू होऊन अहिल्यानगरच्या दिशेने कूच करणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा 24 तारखेपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लाल वादळ आल्याचं बघायला मिळणार आहे। सचिन बनसोडे, साम TV न्यूज, अकोले, अहिल्यानगर।